नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण त्रिकोणमितीचा जो तक्ता आहे, जे त्रिकोणमितीमध्ये जे कोन तयार होतात, ज्या कोनांची किंमत नेहमी वापरावं लागते, 0°, 30°, 45°, 60° आणि 90°, याची जी सारणी आहे ती बऱ्याच वेळा आपण पाठ करतो, पण ऐन परीक्षेच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला ती किंमत टाकायची असते ती आपल्याला लक्षात येत नाही किंवा विसरून जाते. मग ती पाठ केलेली सारणी जर आपल्याला त्यावेळेस आठवत नसेल तर काही ट्रिक्स ज्या आहेत त्या आपण जर वापरल्या तर आपल्याला ह्या ज्या किमती आहेत सारणीच्या 0°, 30°, 45°, 60° आणि 90° यांच्या किमती आपण सहज टाकू शकतो. तर त्या काय ट्रिक्स आहेत त्या बघूया आपण. तर त्रिकोणमिती 0°, 30°, 45°, 60° आणि 90° ह्या चढत्या क्रमाने आपण हे जे कोन आहे याची सारणी आपल्याला तयार करायची आहे. तर ह्या ठिकाणी मी किरण घेतलेले आहेत. तर जे कोन आहेत एकूण 1, 2, 3, 4, 5, तर हे 5 कोन आहेत. तर ह्या 5 कोनांसाठी हे 5 किरण घेतलेले आहेत. तर हे उतरत्या क्रमाने म्हणजे वरच्या बाजूला सगळ्यात मोठा कोन जो 90°चा असतो, त्यानंतर 60°चा कोन, 45°चा कोन आणि 30°चा आणि 0°चा. जर खालून पाहायला गेलं तर खालून इथे 0°, 30°, 45°, 60° आणि 90° अशा प्रकारे हा चढता क्रम होईल. वरून खाली येताना हा उतरता क्रम होईल. तर आपल्याला इथे सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्यांदा जे गुणोत्तर आहे एक साइन थीटा. मग आता साइन थीटा म्हणजे इथे साइन 0 येऊ शकतो, साइन 30 येऊ शकतो, साइन 45 येऊ शकतो. तर अशा प्रकारे इथे साइन थीटा हा जो कोन काढायचा असेल, ह्या कोनाची किंमत जर काढायची असेल तर वर्गमुळामध्ये खालील कोन संख्या म्हणजे ज्या कोनाचं आपल्याला किंमत काढायची आहे त्या कोनाच्या खालचे जे कोन आहेत त्या कोनांची संख्या आपल्याला मोजायची आहे आणि भागिले 2. जर इंग्रजीमध्ये हे समजून घ्यायचं असेल तर √ बिलो अँगल नंबर डिवाइड बाय 2 अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कॉस थीटा वर्गमुळामध्ये वरील कोन संख्या म्हणजे आपल्याला ज्या कोनाची किंमत काढायची आहे त्या कोनाच्या वरची कोनांची संख्या भागिले 2 ते वर्गमुळामध्ये येईल. रूटमध्ये वरील कोन संख्या भागिले 2 त्याला इंग्रजीमध्ये √ अबव अँगल नंबर डिवाइड बाय 2. त्यानंतर टॅन जो तिसरं सूत्र जे आहे टॅन थीटा बरोबर वर्गमुळामध्ये खालील कोन संख्या भागिले वरील कोन संख्या. जे आपण सूत्र साइन कॉस टॅनची जी पाठ केली होती त्याचप्रमाणे ही सुद्धा सूत्र तुम्ही जर पाठ केली तर तुम्हाला ही सगळी सारणी कोणत्या वेळेस तुम्हाला किंमत काढता येऊ शकते. आता आपल्याला एक माहिती आहे साइनच्या व्यस्त सूत्र आहे कॉसेकचं, म्हणून कॉसेक थीटा हे जे चौथं सूत्र आहे ते इथे साइनचं जे आहे त्याच्या उलट म्हणजे व्यस्त होईल. तर हा 2 वर जाईल आणि रूटमध्ये खालील कोनांची संख्या. त्यानंतर कॉस जे आहे त्याच्या व्यस्त सूत्र सेकचं आहे, म्हणून कॉसच्या उलट किंवा व्यस्त सूत्र होईल. तर इथे वरील कोन संख्या खाली जाईल रूटमध्ये आणि 2 वरच्या बाजूला येतील. त्यानंतर टॅन थीटा जे आहे त्याच्या व्यस्त सूत्र कॉट थीटाचं आहे, म्हणून इथं खालील कोन संख्या ही खाली जाईल आणि वरील कोन संख्या ही वरती येईल. म्हणजे रूटमध्ये वरील कोनांची संख्या आणि खालील कोनांची संख्या. चला तर मग आपण आता ह्या साइन, कॉस, टॅन आणि कॉसेक आणि सेक आणि कॉट यांच्या किमती कशा काढायच्या त्या बघूया. पहिल्यांदा सुरुवातीला आपण 0°च्या सगळ्या जे 6च्या 6 गुणोत्तर आहेत त्याची किमती कशा काढायच्या त्या बघूया. तर सुरुवातीला आपण एक साइन 0 याची किंमत काढूया. आता साइन 0 याची किंमत काढताना सूत्र तुम्हाला लक्षात आहे खालील कोन संख्या भागिले 2 हे वर्गमुळामध्ये यायचे आहेत. तर वर्गमुळामध्ये आपल्याला खालील कोन संख्या
जो 0 अंशाचा कोन आहे त्याच्या खाली काही कोन आहेत का, तर नाही आहे, तर इथे 0 होईल भागिले 2. म्हणजे इथे जर 0 रूटमध्ये असेल तर त्याची किंमत 0च असते भागिले 2. 0ला कोणत्याही संख्येने भागलं तर 0 येईल, म्हणजे इथे sin 0 याची किंमत 0 होईल. आता दुसरं बघूया आपण, cos 0ची किंमत. आता cos 0 याचं सूत्र काय आहे, वरील कोन संख्या. आता इथे रूटमध्ये वरील, तर 0च्या वरती, इथे 0च्या वरती किती कोन आहेत, तर 1 2 3 4. तर इथं वरील कोन संख्या किती आहे, 4 आहे भागिले 2. म्हणजे इथे जर रूटमध्ये म्हणजे वर्गमुळात 4 असतील तर त्याचं वर्गमूळ 2 निघेल भागिले 2. तर 2ला 2 गेल्यानंतर 1 उरेल, हे 2 2 कट होईल, तर इथे 1 राहील. म्हणजे इथे cos 0ची किंमत 1 राहील. त्याप्रमाणे इथे आता tan 0 याची किंमत काढूया. तर इथे आपल्याला टॅनचं सूत्र आहे खालील कोन संख्या वर्गमुळामध्ये आणि वर्गमुळामध्ये वरील कोन संख्या. आता 0 याच्या खालील कोन संख्या, आता खालची जी कोनांची संख्या आहे, तर 0च्या खाली इथे कोणत्याही प्रकारचा कोन नाही, तर रूटमध्ये इथे 0 येईल. त्यानंतर वरील कोन संख्या, तर 0च्या वरती इथे 1 2 3 4 आहेत, तर इथे रूटमध्ये 4 होईल. आता इथे 0चं वर्गमूळ 0 येईल आणि वर्गमुळात 4 असल्यामुळे त्याचं वर्गमूळ 2 येईल. तर 0ला 2नी भागलं, इथं 0ला 2नी भागलं तर इथे 0 उत्तर येईल. म्हणजेच tan 0ची किंमत इथे 0 होईल. त्यानंतर चौथा आपण काढूया. चौथा आहे cosec 0. आता cosec हे जे सूत्र आहे, कॉसेकचं सूत्र आहे 2 भागिले वर्गमुळामध्ये खालील कोनांची संख्या. आता इथे वर्गमुळामध्ये खालील कोनांची संख्या, आता 0 हा जो कोन आहे त्याच्या खाली कोणत्या प्रकारचा कोन नाही, म्हणजे कोनांची संख्या इथे 0 येईल. म्हणजे इथे 2 भागिले कोनांची संख्या आहे 0. याचाच अर्थ 2 भागिले 0चं वर्गमूळ 0 येतं. आता इथे लक्षात ठेवा की 0नी कोणत्या संख्येला जर आपण भागलं तर त्याची किंमत निघत नाही, तर इथं अव्याख्या आहे किंवा इथे काढता येत नाही, तर इथे किंमत निघणार नाही, म्हणजे अव्याख्या. आता ही किंमत आपल्याला ठरवता येत नाही, इथं अव्याख्या आहे किंवा नाही असं बी तुम्ही लिहू शकता की इथं किंमत नाही येत, म्हणजे किंमत टाकायची नाही. ते जर cosec 0 आला तर ती तिथूनच कट करून टाकायचं आहे. 0 cosec 0ची किंमत अव्याख्या असते किंवा ठरवता येत नाही. पुढची किंमत आहे sec 0. आता sec याचं सूत्र काय आहे, 2 भागिले वर्गमुळामध्ये वरील कोनांची संख्या. आता पहिल्यांदा 2 घेऊया आपण. आता इथे वरील कोनांची संख्या कोणत्या, तर 0च्या. तर 0च्या वरती किती कोन आलेले आहेत, 1 2 3 4. तर इथे वर्गमुळामध्ये 4 येईल. तर याची किंमत काढताना 2 वर्गमुळामध्ये 4 असल्यावर त्याचं वर्गमूळ 2 निघेल, तर इथे 2ला 2 कट होतील, म्हणजे 1 येईल. तर अशा प्रकारे sec 0ची किंमत 1 असते. त्यानंतर 6वं जे आहे cot 0. आता cot 0ची किंमत काढताना तुम्हाला कशा प्रकारे काढायचे आहे, तर त्याचं सूत्र लक्षात ठेवा. ही 3 सूत्र तुम्ही पाठ केली की ही 3 पाठ होतील. जसं आपण बेसिक मूलभूत सूत्र आहेत तसेच ही सूत्र लक्षात ठेवा, म्हणजे पूर्ण सारणी तुम्हाला कंप्लीट करता येईल. त्यानंतर इथे cot 0ची किंमत काढताना वरील कोनांची संख्या वर्गमुळात आहे आणि वर्गमुळात ते भागिले खालील कोनांची संख्या. आता इथे वरील कोनांची संख्या, तर कोनांची संख्या, तर 0. तर 0 जो आहे त्याच्या
वरील कोणांची संख्या, तर वरील कोण मोजूया आपण 1 2 3 4. तर इथे कॉट शून्याची किंमत काढताना वरील कोणांची संख्या 4 आहे, म्हणजे इथं वर्गमुळात 4 येईल भागिले छेदाला खालील कोणांची संख्या. आता इथे शून्याच्या खाली कोणत्या प्रकारचा कोण नाही, म्हणून इथे खालील कोणांची संख्या 0 येईल. वर्गमुळात 4 असतील तर त्याचं वर्गमूळ 2 येईल भागिले 0. तर इथे जेव्हा शून्याने तुम्हाला भागायचं असतं त्यावेळेस लक्षात ठेवा त्याची किंमत निघत नाही, तर इथं ठरवता येत नाही. तर इथं नाही म्हटलं तरी चालेल किंवा ठरवता येत नाही किंवा अव्याख्या असं म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण शून्याच्या किमती काढलेल्या आहेत. आता आपण 30च्या किमती काढूया. परत साइन 30, पुन्हा ते सूत्र. तर साइनचं काय सूत्र आहे, खालील कोण संख्या भागिले 2 हे वर्गमुळामध्ये. तर आता आपल्याला साइन 30 काढायचा आहे. तर 30 हा जो कोण आहे त्याच्या खाली किती कोणांची संख्या आहे, 1. तर इथे वर्गमुळामध्ये 1 येईल भागिले 2. तर 1 जर वर्गमुळाच्या आत असेल तर त्याचं वर्गमूळ 1 निघेल भागिले 2. तर अशा प्रकारे साइन 30ची किंमत तुमची 1/2 येईल. आता दुसरं करूया आपण. यामध्ये आपण कॉस 30. आता कॉस 30 याची किंमत काढताना सूत्र आहे तुमचं वरील कोण संख्या भागिले 2. आता वरील कोणत्या कोणांची, तर हा जो 30 अंशाचा कोण आहे त्याच्या वरील म्हणजे 30 अंशाचा कोणच्या वरती किती संख्या आहेत, 1 2 3. तर वर्गमुळामध्ये 3 भागिले 2. आता वर्गमुळात 3 जर असतील तर ते बाहेर येऊ शकत नाही, तर त्याची किंमत तेवढीच राहील √3/2. त्यापुढे तिसरा आहे tan 30. आता हे tan 30चं सूत्र काय आहे, खालील कोण संख्या भागिले वरील कोण संख्या हे वर्गमुळामध्ये आहे. आता वर्गमुळामध्ये घेऊया आपण दोन्ही बी. आता खालील कोण संख्या कोणत्या कोणाची, 30 कोणाच्या. तर 30 कोणाच्या खाली किती कोण आलेले आहेत, तर 1च आलेला आहे. तर इथे खालील कोण संख्या आहे 1. त्यानंतर वरील कोण संख्या 30च्या वरती किती आलेले आहेत, 1 2 3. तर इथे 3 येईल, म्हणून इथे वर्गमुळामध्ये 1 बाहेर येईल आणि रूट काय 3 बाहेर येऊ शकत नाही, तर √3 तसेच राहतील, म्हणजे 1/√3. अशा प्रकारे tan 30ची किंमत तुम्हाला मिळू शकेल. आता पुढे आहे चौथं. यामध्ये कॉसेक 30 ह्याची किंमत काढायची तुम्हाला. तर कॉसेकचं सूत्र आहे 2 भागिले छेदाला खालील कोणांची संख्या. आता रूटमध्ये खालील कोणांची संख्या कोणत्या कोणाची, तर 30 अंशाच्या. तर 30 अंशाच्या खालील कोणांची संख्या 1 आहे. तर इथे छेदाला येईल 1, 2/1 म्हणजे 2 होईल. त्यानंतर पाचवा आहे सेक 30. इथे सेक 30 याची किंमत काढताना सूत्र आहे 2 पहिल्यांदा आहे तसाच घ्या. त्यानंतर वर्गमुळामध्ये वरील कोणांची संख्या. आता कोणत्या कोणाच्या, तर 30 अंशाच्या. तर 30 अंशाच्या वरती किती कोण आलेले आहेत, 1 2 3. तर इथे रूटमध्ये इथे रूटमध्ये 3 येईल, म्हणजे इथे याची किंमत येईल 2/√3, कारण √3 बाहेर येऊ शकत नाही. त्यानंतर 6वं जे आहे कॉट 30. तर कॉट 30 याची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर कॉट 30चं सूत्र आहे वर्गमुळामध्ये वरील कोणांची संख्या भागिले वर्गमुळामध्ये खालील कोणांची संख्या. आता आपण बघूया की 30 अंशाच्या वरती किती कोण आहेत. तर 30 अंशाचा जो कोण आहे त्याच्यावरती 1 2 3 आहेत. तर 3 कोण आहेत, म्हणून इथे वर्गमुळामध्ये 3 येतील. त्यानंतर खालील कोणांची संख्या. आता खालील 30 अंशाच्या खाली एकच कोण आलेला आहे,
म्हणजे इथे खालील कोणांची संख्या वर्गमुळामध्ये 1 येईल. आता हा √3 हा जो आहे तो तसाच राहील आणि हा वर्गमुळामध्ये 1, तर 1 कुठेही असला तर तो पूर्ण असतो, तर इथे 1 होईल. म्हणजेच इथे याची किंमत होईल √3. 45 अंशाचे सगळ्या कोणांची ही 6चे 6 गुणोत्तर काढू. तर त्यामध्ये एक साइन 45 हा जर काढायचं असेल तर त्याचं साइनचं सूत्र तुमचं आहे खालील कोण संख्या भागिले 2. ते वर्गमुळामध्ये यायचं आहे. आता वर्गमुळामध्ये आपल्याला खालील कोण संख्या, तर 45 अंशाच्या खालच्या कोणांची संख्या किती आहे, तर 1 2. तर 45 अंशाच्या खालच्या कोणांची संख्या 2 आहे, म्हणजे वर्गमुळात 2 येईल भागिले 2 2. आता एक लक्षात ठेवा, इथे वर्गमुळात 2 तसेच राहतील, परंतु हा जो 2 आहे पूर्ण, हा जो आहे तो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 असा आहे. म्हणजे वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 ने गुणलं तर पूर्ण 2 होतो, म्हणून हा वर्गमुळात 2 कट होईल. तर याची किंमत येईल 1/वर्गमुळात 2. हे लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला हे जे किंमत आलेली तर तुम्हाला असं वाटेल की गडबड झाली काय, तर हे जे सूत्र आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ह्या किमती तयार करता येऊ शकतात. आता पुढे बघूया. दुसरा आहे कॉस 45. आता हा कॉस 45 याची किंमत काढताना कॉसचं सूत्र आहे तुमचं वरील कोण संख्या भागिले 2. आता कॉस हा जो 45 आहे त्याच्यावरती किती संख्या आहेत, किती कोण आलेले आहेत, 1 2. तर इथे परत √2 भागिले 2. तर मगाशी केल्याप्रमाणेच तुमचा हा √2 तसाच राहील आणि हा जो पूर्ण 2 आहे तो √2 गुणिले √2 अशा प्रकारे होईल. म्हणजे हा कट होईल, म्हणजे 1/√2 राहील. साइन 45 ची किंमत 1/√2 आली आणि कॉस 45 ची किंमत 1/√2 आली. तिसरं बघूया आपण टॅन 45. तर टॅन 45 याची किंमत काढताना टॅनचं सूत्र आहे खालील कोण संख्या भागिले वरील कोण संख्या. तर आता आपल्याला खालील कोण संख्या, तर इथे 45 अंशाच्या खाली किती कोण आलेले आहेत, तर 1 2. तर इथे रूटमध्ये 2 येईल आणि वरील कोण संख्या, तर 45च्या वरती बी 2 आलेले आहेत, तर इथे परत √2 येईल. मग √2 ला √2 जातील, म्हणजे 1 राहील. अशा प्रकारे टॅन 45 ची किंमत तुमची 1 येईल. त्यानंतर इथे चौथं बघूया आपण. यामध्ये कॉसेक 45. कॉसेक 45 ची किंमत काढताना आपल्याला सूत्र आहे कॉसेक 2/वर्गमुळामध्ये खालील कोणांची संख्या. आता ह्या सूत्राप्रमाणे पहिल्यांदा आपण 2 घेऊया, त्यानंतर खालील कोणांची संख्या. तर कोणत्या कोणाची, तर 45 अंशाची. तर 45 अंशाच्या खाली इथे किती कोणांची संख्या आहे, 1 2. तर वर्गमुळामध्ये इथे 2 येतील. मग आता इथे आपल्याला हे जे 2 आहेत ते आपल्याला वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 असा त्याचा विस्तार करायचा आणि खाली छेदाला वर्गमुळात 2. मग यापैकी वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 हे जातील, म्हणजे राहतील वर्गमुळात 2. अशा प्रकारे कॉसेक 45 याची किंमत आपल्याला वर्गमुळात 2 भेटली. आता 5 बघूया आपण. आता कॉसेक नंतर सेक 45 याची किंमत काढायची असेल तर सूत्र बघा. सूत्र आहे 2 छेदाला वरील कोणांची संख्या वर्गमुळात घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण 2 घेऊया आणि छेदाला या 45च्या वरील
तर 45 अंशाचा जो कोन आहे त्याच्यावरती किती कोन आहेत, तर 1 2, तर इथे 2 येतील. मगाशी आपण जसं 2चा विस्तार केला होता तसाच इथे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 आणि छेदाला वर्गमुळात 2. अशा प्रकारे हे वर्गमुळात 2 कट होतील, म्हणजे याची सुद्धा किंमत वर्गमुळात 2 येईल. आता 6वं, कॉट 45. तर कॉटचं सूत्र काय आहे, वर्गमुळामध्ये वरील कोनांची संख्या छेदाला वर्गमुळामध्ये खालील कोनांची संख्या. तर इथे दोघंही वर्गमुळात आहेत. आता 45च्या वरच्या कोनांची संख्या, तर 45च्या वरच्या कोनांची संख्या 2 आहे आणि खालच्या कोनांची संख्या सुद्धा 2 आहे. अशा प्रकारे हे वर्गमुळात 2 जातील आणि याची किंमत 1 येईल. तर ह्या पद्धतीने आपण कॉट 45ची किंमत काढलेली आहे. आता आपण 60 ह्या कोनाचे 6 गुणोत्तर किमती काढूया. तर त्यापैकी एक साइन 60. तर साइन 60, तर आपण जे सूत्र तयार केलेलं आहे, खालील कोन संख्या वर्गमुळामध्ये खालील कोन संख्या भागिले 2. तर या 60 जो कोन आहे, तर 60 जो कोन आहे त्याच्या खालील कोनांची संख्या 1 2 3 आहे. मग इथे वर्गमुळामध्ये 3 होईल भागिले 2. तर अशा प्रकारे साइन 60 याची किंमत √3/2 अशी मिळेल. त्यानंतर दुसरा आहे कॉस 60. तर कॉस 60 याचं सूत्र आहे वरील कोन संख्या भागिले 2. तर 60 कोनाच्या वरती संख्या आहे 1. या 60 कोनाच्या वरती किती कोन आलेले आहेत, तर एकच कोन आलेला आहे. तर इथे वर्गमुळामध्ये 1 भागिले 2. तर जर वर्गमुळामध्ये 1 असेल तर तो बाहेर येताना 1 येईल आणि 2. तर अशा प्रकारे कॉस 60ची किंमत 1/2 होईल. त्यानंतर तिसरा आहे टॅन 60. तर टॅन 60 याची किंमत काढताना सूत्र आहे खालील कोन संख्या भागिले वरील कोन संख्या. आता ह्या 60 अंशाच्या वरच्या आणि खालच्या कोन जे आहे ते बघूया आपण. तर खालील कोन संख्या, तर 60च्या खाली 1 2 3 संख्या आहे कोनांची, तर इथे 3 येईल आणि त्याला भागिले किंवा छेदाला वरील कोन संख्या, तर 60च्या वरती एकच आहे म्हणजे इथे 1 येईल. मग आता रूटमध्ये 1 असेल तर तो 1 पूर्ण होईल आणि √3 तसंच राहील, म्हणजे याची किंमत √3 होईल. अशा प्रकारे टॅन 60ची किंमत √3 मिळेल. त्यानंतर चौथा आहे कॉसेक 60. तर इथे कॉसेक 60 याची किंमत काढताना सूत्र आहे आपलं 2. पहिल्यांदा घेऊया आपण. तर कॉस 60ची किंमत काढताना पहिल्यांदा 2 घेऊया आणि खालील कोनांची संख्या. तर 60च्या खाली किती कोन आलेले आहेत, तर 1 2 3 आलेले आहेत. तर इथे रूटमध्ये 3. तर अशा प्रकारे कॉसेक 60 याची किंमत 2/√3, म्हणजे इथे साइन 60ची किंमत जी आहे √3/2 त्याच्याबरोबर व्यस्त येईल. त्यानंतर सेक 60 याची किंमत काढताना पहिल्यांदा 2 आहे तसाच घेऊया. 2 आणि वरील कोनांची संख्या हे रूटमध्ये टाकायचं आपल्याला. तर 60 हा जो कोन आहे त्याच्यावरती किती कोन आलेले आहेत, एकच आलेला आहे म्हणजे इथे 1 येईल. तर √1 बाहेर येताना 1 होतो, तर 2ला √1 किंवा 1ने भागलं तर फक्त 2 राहतात. तर इथे सेक 60 याची किंमत 2 होईल. त्यानंतर यातलं 6वं गुणोत्तर किंमत आहे कॉट 60. तर कॉट 60 याची किंमत काढताना वरील कोनांची संख्या भागिले खालील कोनांची संख्या हे रूटमध्ये आहे, तर दोघंही रूटमध्ये घेऊ आपण. आता 60च्या वरच्या कोनांची संख्या किती आहे, 1 आहे आणि खालील कोनांची संख्या 3 आहे, तर इथे 3.
तर इथे रूटमध्ये 1 असेल तर तो 1 बाहेर येईल आणि रूट 3 तसाच राहील. याचाच अर्थ कॉट 60 याची किंमत 1/√3 होईल. तर एक आपल्याला साइन 90 याची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला परत सूत्राकडे जावं लागेल. खालील कोण संख्या भागिले 2. तर इथे रूटमध्ये तर 90च्या खाली किती कोण आलेले आहेत? 1 2 3 4. तर इथे 4 होईल भागिले 2. तर अशा प्रकारे रूट 4 ची किंमत 2 बाहेर येईल आणि 2 तसेच, म्हणजे 2ला 2ने भागलं तर 1 राहील. तर अशा प्रकारे साइन 90 ची किंमत 1 येईल. आता दुसरं कॉस 90 ची किंमत मिळवूया आपण. मिळवताना कॉसचं सूत्र आहे वरील कोण संख्या वर्गमूळामध्ये भागिले 2. असताना कोण 90 जो अंशाचा कोण आहे त्याच्यावरती ह्याच्या आपली जी फिगर बनवलेली आपण त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा कोण नाही, म्हणजे कोणांची संख्या 0 आहे, भागिले आपल्याला 2 आहे, म्हणजे 0ला 2नी भागलं तर 0 होईल. त्यानंतर तिसरा आहे टॅन 90. टॅन 90 तर खालील कोणांची संख्या भागिले वरील कोणांची संख्या. तर आता दोघंही वर्गमूळामध्ये आहे. आता 90 या कोण जो आहे अंशाचा त्याच्या खाली किती कोण आहेत? 1 2 3 4. तर इथे 4 येईल भागिले वरील कोणांची संख्या. 90 अंशाचा जो कोण आहे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा कोण आलेला नाही, म्हणजे कोणांची संख्या 0 आहे. तर इथे 4 वर्गमूळात असेल तर 2 बाहेर येईल भागिले 0. आता कोणत्याही संख्येला 0ने जर भागलं तर त्याची किंमत ठरवता येत नाही. तर इथे तुम्ही म्हणू शकता किंमत ठरवता येत नाही किंवा नाही आहे. तर काहीच नाही, किंमत ठरवता येत नाही किंवा ते हे जे टॅन 90 आले तर त्यातून डायरेक्टली ती कट करून टाकायची, त्याची किंमत काही टाकायची नाही, 0 सुद्धा टाकायची नाही. तर त्याची किंमत ठरवता येत नाही किंवा अव्याख्या आहे, त्याची काही करता किंमत येत नाही, असंही करू शकता तुम्ही. तर इथं टॅन 90 याची किंमत ठरवता येत नाही, मग इथं नाही म्हणूया आपण. त्यानंतर चौथा आहे कॉसेक 90. तर कॉसेक 90 तर 2 पहिल्यांदा घेऊया आणि खालील कोणांची संख्या. तर 90 अंशाच्या खाली 1 2 3 4 आहेत. तर इथे वर्गमूळामध्ये 4 येतील. आता इथे 2 तसेच राहतील. तर वर्गमूळात 4 असतील तर 2 होतील आणि 2ला 2 कट होऊन 1 येईल. अशा प्रकारे कॉसेक 90 ची किंमत 1 येईल. 5 सेक 90 याची किंमत काढताना आपल्याला 2 पहिल्यांदा घेऊया आपण. वरील कोणांची संख्या. आता इथे 90 जो आहे त्याच्या वरच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा कोण नाही आहे, तर इथे कोणांची संख्या आहे 0. तर 2 भागिले 0. तर इथं कोणत्याही संख्येला 0ने जर भागलं तर इथे किंमत मिळत नाही, तर इथं ठरवता येत नाही. इथे याची किंमत काढता येत नाही, इथं नाही म्हणा, ठरवता येत नाही किंमत. 6 कॉट 90. तर वरील कोणांची संख्या भागिले खालील कोणांची संख्या. आता जो 90 अंशाचा कोण आहे त्याच्या वरील कोणांची संख्या 0 आहे आणि खालील कोणांची संख्या 1 2 3 4 आहे. इथे 4 येईल, इथे 0 भागिले 4 वर्गमूळात असतील तर 2 बाहेर येतील. तर कोणत्याही संख्येने 0ला जर भागलं किंवा इथे जर 0 अंशाला असेल तर इथे 0 होईल. तर ह्या पद्धतीने आपण 0 अंश 30 अंश 45 अंश 60 अंश आणि 90 अंश या सर्व कोणांचे 6 त्रिकोणमितीय गुणोत्तर किमती काढलेल्या आहेत आणि ती सारणी जी तुम्हाला पुस्तकात दिलेली आहेत या सगळ्या किमती एकत्र केल्या त्या सारणीमध्ये जर आपण टाकल्या तर ती सारणी पुस्तकात दिल्याप्रमाणे तयार होईल. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला त्रिकोणमिती ह्या ज्या किमती आहेत ही सारणी जी पाठ करायची किंवा झंझट करायची किंवा त्याबद्दल जरा भीती वाटते.
सारणी पाठ होईल का नाही, ऐन वेळेला लक्षात राहील का नाही. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ह्या सारणीबद्दलची भीती नाहीशी होईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे उदाहरणं सोडवता येतील. ह्याची प्रॅक्टिस करा. थोडीशी जर प्रॅक्टिस केली आणि हे सूत्र जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले, ही 3 सूत्र लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला ही 3 सूत्र जी व्यस्त सूत्र आहेत ती तुमची बरोबर लक्षात राहतील. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला जो उदाहरणं येतील त्या उदाहरणाची भीती राहणार नाही आणि आपोआप तुमची भीती नाहीशी झाली तर गणिताची भीती नाहीशी झाली तर गणिताचा पेपरसुद्धा तुम्हाला सोपा जाईल. आणि हा जो पुढचा व्हिडिओ जो येणार आहे 40 सूत्र जी पाठ करायची असतात तर ती पाठ न करता तुम्हाला कशा प्रकारे लक्षात राहतील हे सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा. झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.